नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्यच्या युवा रंग या मालिकेमध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 10वी-12वीच्या परीक्षा झाल्या आणि आता आपल्यापैकी अनेक युवक दोस्तांना बरेच जण रिझल्ट लागल्यानंतर पुढे काय करणार, काय मग आत्ता कसली तयारी चालू आहे, तू हा कोर्स कर, तू तो कोर्स कर, असे अनेक जण सल्ले देत असणार. किंवा तुम्हीही यापैकी अनेक पर्याय निवडून तुम्ही तुमचे कोर्सेस नवीन काहीतरी करणं हे सुरू केलंही असेल, बरोबर ना श्रोते हो. याच नोटवरती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने तुमच्यासाठी आणले एक खास मुलाखत. 12वी नंतर एक उत्तम संधी म्हणजे डीएड. जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर तुमच्यासाठी ही खरंच एक उत्तम संधी बनू शकते. कसं? चला जाणून घेऊया स.रा. देसाई अध्यापक विद्यालय रत्नागिरी याचे प्राचार्य श्रीयुत नेताजी कुंभार सर यांच्या मुलाखतीमधून. त्यांच्याशी बातचीत केली आहे मीरा खलगावकर हिने. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्यच्या युवा रंग या मालिकेमध्ये आज आपल्याबरोबर स.रा. देसाई अध्यापक विद्यालय रत्नागिरी यांचे प्राचार्य नेताजी कुंभार सर आपल्याबरोबर आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. चला तर डीएड म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया त्यांच्याचकडून. सर, आकाशवाणीच्या रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायला असं वाटतंय की डीएड म्हणजे नक्की काय? नमस्कार सर्व श्रोत्यांना. डीएड म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन. म्हणजे अनेक वर्षापासून डीएड हा कोर्स प्रचलित आहे आणि डीएड झाल्यानंतर प्राथमिक शिक्षक होता येतं. डीएड हा 1975 पासून असलेला अभ्यासक्रम आहे. तो 1995-96ला नवीन अभ्यासक्रम आला आणि 95-96 पासून 12वी नंतर डीएड सुरू झालं. ते 2005-06 सालापर्यंत त्याचं नाव डीएड असं होतं. त्यानंतर दर 10 वर्षांना हा डीएडचा अभ्यासक्रम बदलतो आणि त्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार 2005-06 सालामध्ये या अभ्यासक्रमाचं नाव डीटीएड असं करण्यात आलं. डीटीएड म्हणजे डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन. तर हा अभ्यासक्रम 2005-06 ते 2015-16पर्यंत सुरू होता. त्या कालावधीमध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये 8 विषय होते आणि 6 महिन्यांचं आंतरवासिताचा कालावधीसुद्धा त्यामध्ये होता. त्यानंतर आत्ता जो सद्यस्थितीमध्ये सुरू आहे तो 2015-16 पासून सुरू झालेला अभ्यासक्रम आहे. त्याचं नाव DLED असं आहे, म्हणजेच डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन. हा अभ्यासक्रमाचं नाव 2015-16 पासून झालेलं आहे. एकूणच काय, सगळेजण याला डीएड, डीटीएड आणि DLED असलं तरी सगळेजण याला डीएडच असं म्हणतात. हो, नक्कीच. सर, जर डीएड मध्ये प्रवेश घ्यायचा असेल आपल्यापैकी कुठल्या श्रोत्याला, कुठल्याही विद्यार्थ्याला, तर त्याच्यासाठी पात्रता काय लागते हे आम्हाला जाणून घ्यावंसं वाटतं. हां, तर प्रवेश घ्यायचा असेल आपल्या डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन या अभ्यासक्रमासाठी तर 12वीच्या परीक्षेमध्ये म्हणजे तो कला शाखेचा असू दे, कॉमर्स शाखेचा असू दे किंवा सायन्स शाखेचा असू दे, त्याला 49.5 हे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्रता आहे आणि मागासवर्गीय कॅन्डिडेटसाठी 44.5 इतक्या टक्केवारीचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना आपल्या अध्यापक विद्यालयामध्ये म्हणजेच डीएडसाठी प्रवेश मिळू शकतो. सर, हा जो कोर्स आहे डीएड, त्याचा कालावधी किती वर्षांचा आहे? आता डीएडचा एकदा प्रवेश घेतला की त्याचा कालावधी जो असतो या कोर्सचा तर तो आत्ता 2 वर्षांचा कालावधी आहे. पूर्वी हाच कालावधी 2005-06 ते 2015-16 यामध्ये तो 2 वर्षांचा अभ्यासक्रम होता आणि 6 महिन्यांचं आंतरवासिता
असा एक तो अभ्यासक्रम होता. तेव्हा 2.5 वर्षांचा हा कोर्स होता. पण आत्ता नवीन अभ्यासक्रमानुसार 2015-16 पासून हा अभ्यासक्रम 2 वर्षांचा झालेला आहे. यामध्ये आंतरवासिता सुद्धा इन्क्लूड केलेली आहे. अरे वा. सर, मग यात एकूण विषय कोणकोणते असतात? कारण तुम्ही म्हणालात आता की कुठल्याही शाखेचा विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकतो. मग ह्याच्यामध्ये विषय कुठले कुठले असतात? प्रथम वर्षाचे विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी F1, F2 ते F10 पर्यंत विषय असतात. तर हे F1, F2 हे काय आहेत, तर त्या प्रथम वर्षाच्या म्हणजे फर्स्ट इयर नंबर 1 पेपर, F2 म्हणजे फर्स्ट इयरचा सेकंड पेपर, अशा प्रकारचे पेपरचे रचना केलेली आहे. त्यामध्ये मराठी आहे, गणित आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, त्याच्यानंतर परिसर अभ्यास आहे आणि काही तत्वज्ञानाचे पेपर आहेत, काही मानसशास्त्राचे सुद्धा पेपर आहेत. असे एकूण 8 थेअरीचे पेपर असतात आणि 2 जे विषय आहेत त्याच्यामध्ये संगणक परिचालन आहे आणि आंतरवासिता आहे. हे जे विषय आहेत हे 9 आणि 10 मध्ये येतात. हे 2 प्रॅक्टिकलचे विषय आहेत. प्रॅक्टिकलचे विषय आहेत आणि तसेच सेकंड इयरचे विषय आहेत. म्हणजे S1 to S10 पर्यंत हे सेकंड इयरचे विषय आहेत. त्याच्यामध्ये S1, S2, S3 असे हे 3 पेपर जे आहेत त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचे पेपर आहेत आणि बाकीचे S4 असेल, F6 असेल किंवा S6 असेल हे इंग्रजीचे विषय आहेत आणि इतिहास आहे, भूगोल आहे. 8 पेपर हे असे थेअरीचे असतात आणि 2 पेपर हे सेकंड इयरसाठी सुद्धा प्रॅक्टिकलचे पेपर असतात. विषयांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं असं आहे की आत्तापर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी हा फक्त सेकंड इयरसाठी विषय होता. मात्र या 2015-16 सालापासून जो सुरू झालेला अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये फर्स्ट इयरला 2 पेपर इंग्रजीचे आहेत, F4 आणि F6. तसेच सेकंड इयरसाठी सुद्धा 2 पेपर आहेत, S4 आणि S6. ओके सर, आता तुम्ही इंग्रजी विषयी बोललात, तर मग ह्याच्यामध्ये कोर्समध्ये इंग्रजी आणि मराठी ही दोन्ही माध्यमं असतात का? हो, डीएड साठी 2 माध्यमं, 3 माध्यमांच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये शाखा आहेत. त्याच्यामध्ये मराठी माध्यमाची काही अध्यापक विद्यालय आहेत. त्याचप्रमाणे काही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही, पण कोल्हापूर जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे आहेत त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची सुद्धा काही अध्यापक विद्यालय आहेत आणि त्याचप्रमाणे उर्दू माध्यमाची सुद्धा अध्यापक विद्यालय या महाराष्ट्रामध्ये आहेत. सर, मग आपल्याकडे जे मराठी माध्यमाचं अध्यापक विद्यालय आहे तर तिथे जिल्हाभरातून मुलं येतात, बरोबर? हो, पूर्वी आपल्या जो क्रायटेरिया होता प्रवेश प्रक्रियेचा, तेव्हा राज्य स्तरातून 30% विद्यार्थी आणि स्वजिल्ह्यातून 70% विद्यार्थी प्रवेश केले जायचे. त्यावेळी 30% विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी असायचे. त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यातील असतील, ठाणे असेल, धुळे असेल, जळगाव असेल, भंडारा असेल, औरंगाबाद असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्या अध्यापक विद्यालयात विद्यार्थी प्रवेशित व्हायचे आणि बाकीचे राहिलेले जे काही 70% विद्यार्थी होते ते आपल्या स्वजिल्ह्यातील म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेशित व्हायचे. सर, आपण 21व्या शतकामध्ये आहोत. टेक्नॉलॉजी खूप पटकन बदलते, तर तसंच या बदलत्या जगाबरोबरच या कोर्सचं महत्त्व मात्र अगदी दृढ होत चाललंय. 6 महिन्यांचे सुद्धा कोर्सेस येतात, पण तरी सुद्धा डीएड, बीएड ह्याचं जे महत्त्व आहे ते आजही तेवढ्याच याने टिकून आहे. तर मग याबद्दलही थोडंफार सांगा ना. निश्चितच त्याचं खूप महत्त्व आहे. आता बदलत्या जमान्यातील कोर्सचं महत्त्व जर बघायला गेलं तर आता MPSCची परीक्षा असेल किंवा UPSCची परीक्षा असेल, डीएड झालेले विद्यार्थी जर त्यांनी ग्रॅज्युएट ही पदवी जर घेतली, त्यांनी म्हणजे कोणत्याही शाखेची जर पदवी त्यांनी मिळवली, तर निश्चितच हे विद्यार्थी MPSCची परीक्षा देऊ शकतात, स्पर्धा परीक्षा, किंवा UPSCची स्पर्धा परीक्षा ते देऊ शकतात. त्याचं कारण असं की कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम इयत्ता 1ली ते 12वीच्या पुस्तकातील अभ्यासक्रम असतो आणि म्हणूनच डीएडचा जो कोर्स आहे त्या डीएडच्या कोर्समध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या पुस्तकांतला अभ्यासक्रम कव्हर केला जातो आणि राहिलेले जे 9वी, 10वी, 11वी, 12वीचा जो अभ्यासक्रम आहे तेवढाच अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांनी जर MPSC किंवा UPSCसाठी केला तर हे विद्यार्थी निश्चितच आपल्याला शासकीय सेवेमध्ये दिसून येतील. असे अनेक विद्यार्थी आमचे UPSC असेल किंवा MPSCमध्ये असतील तर त्यांनी परीक्षा देऊन
ती परीक्षा पास झालेले आहेत. त्याचं कारण असं की त्यांचा अभ्यास हा DEDमध्ये पूर्ण झालेला होता. त्यांना DED करत असताना DEDमध्ये इतर कॉलेजमध्ये जशा पद्धतीनं ट्रीट केलं जातं तसं DEDच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा DED कॉलेजमध्ये असं केलं जात नाही. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी एक सिस्टम असते, तिथे एक शिस्त असते, डिसिप्लिन असते आणि सिस्टम आणि डिसिप्लिन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणचे विद्यार्थी निश्चितच डिसिप्लिन आणि सिस्टमनं अभ्यास करतात आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच होतो. त्याचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर 2010 सालामध्ये जी क्लास 2 ऑफिसर यांची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये MPSCच्या परीक्षेमध्ये 2010 सालातील परीक्षेमध्ये 80% विद्यार्थी किंवा 80% कॅन्डिडेट हे DED झालेले सिलेक्ट झाले होते. ही एक खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच DED झालेला किंवा DEDचा कोर्स जो आहे तो बदलत्या जमान्यात असू दे किंवा जुन्या जमान्यात असू दे त्याला जे महत्त्व आहे ते महत्त्वच आहे. नक्कीच सर. अनेक कॉलेजेस आता त्यांचे कोर्स झाल्यानंतर त्या कालावधीमध्ये किंवा त्याच्यानंतर जसं तुम्ही मध्ये म्हणालात की 2.5 वर्षाचा DEDचा कोर्स होता, त्याच्यामध्ये अंतर्वासिता नंतर होती आणि ती आता अंतर्वासिता 2 वर्षाच्या ह्याच्यातच त्यांनी इन्कल्केट केली, एकत्र केलेली आहे. तर मग असंच प्रॅक्टिकल नॉलेजसाठी DEDमध्ये काय विशेष उपक्रम राबवले जातात DED या अभ्यासक्रमामध्ये? निश्चितच प्रॅक्टिकल नॉलेजवरती DED किंवा अध्यापक विद्यालयामध्ये खूप भर दिलेला आहे. आत्ताच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये जवळपास प्रत्येक विषयासाठी 6 प्रॅक्टिकल या अभ्यासक्रमामध्ये आयोजित केलेले आहेत. हे जवळपास प्रत्येक प्रॅक्टिकल हे 10 मार्कांसाठी आयोजित केलेलं आहे आणि राहिलेले जे 40 मार्क आहेत 100 पैकी त्या 40 मार्कांची फक्त आता थेरॉटिकल पेपर घेतला जातो. आणि त्याचबरोबर ह्या फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी प्रवेशित होतात त्यांचा पहिल्याच महिन्यामध्ये मायक्रो टीचिंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन. तर मायक्रो टीचिंग म्हणजे काय तर आपल्याच विद्यार्थ्यांवरती आपल्यातल्याच एका विद्यार्थ्याने त्या 5 मुलांवरती किंवा 6 मुलांवरती किंवा त्या गटावरती आपल्याच विद्यार्थ्यांवरती 5 मिनिटाचा पाठ घेऊन दाखवायचं. हे कशासाठी घेतलं जातं तर त्यांना आपल्या कौशल्य, मग ते प्रस्तावनेचं कौशल्य असू दे, कथन कौशल्य असू दे, ही सूक्ष्म कौशल्य जी आहेत त्याच्यामध्ये प्रावीण्य होण्यासाठी हे मायक्रो टीचिंग हे घेतलं जातं. त्यानंतर आंतरवासिता आता तुम्ही म्हणालात तर ही आंतरवासिता जुन्या अभ्यासक्रमामध्ये एकत्रित 6 महिन्याचा कालावधी प्राथमिक शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला करावा लागत होता, पण तो 2010 सालापासून बंद झाला. पण या नवीन अभ्यासक्रमामध्ये दर महिन्यातील 1 आठवडा हा आंतरवासितासाठी ह्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवावं लागतं आणि त्या ठिकाणी त्यांनी सराव पाठ घ्यायचे असतात. त्याचबरोबर तिथल्या शिक्षकांचे काही पाठ बघायचे असतात. त्याचबरोबर त्या शाळेमध्ये असणारे विविध उपक्रम असतात, त्या उपक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हायचं असतं. त्या शाळेतील पालकांशी चांगले संबंध कसे शिक्षक ठेवतात त्यांचं निरीक्षण करायचं असतं. तिथले विद्यार्थी शिक्षकांबरोबर कसे वागतात त्याचं निरीक्षण करायचं असतं. अशा अनेक गोष्टी ह्या आत्ताच्या आंतरवासितामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याचबरोबर असं संपूर्ण 10 महिने जवळपास 9 आठवडे आणि 2 दिवस म्हणजे आत्ताची आंतरवासिता प्रथम वर्षासाठी मायक्रो टीचिंग धरून 56 दिवसांची असते, तर द्वितीय वर्षाची आंतरवासिता ही 56 दिवसांची आहे. म्हणजे शिक्षक होण्यासाठी नुसतं क्लासरूम मध्ये बसून शिकवलं नाही जात, तर प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन अनुभवही दिला जातो त्या विद्यार्थ्यांना. येस, बरोबर. अनुभव हा दिलाच जातो, कारण DED व्हायचं म्हटलं तर DEDचं जे महत्त्व आहे किंवा DED आपण जे करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी फक्त थेरॉटिकल माहिती घेऊन चालत नाही, तर प्रत्यक्ष त्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी कसे आपल्याशी वागतात किंवा तिथल्या शिक्षकांशी कसे वागतात, पालकांशी त्यांचं कसं नातं आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर हा आंतरवासितासारखा भाग या अभ्यासक्रमामध्ये आयोजित केलेला आहे. 12वी नंतर उत्तम पर्याय म्हणजेच DED या विषयावरती आपल्याशी बातचीत करत आहेत स.रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत नेताजी कुंभार. सर, हे आता तुम्ही आम्हाला सगळं जे सांगितलं ते कोर्समध्ये काय काय असतात विषय किंवा काय काय वेगवेगळ्या गोष्टी असतात, प्रॅक्टिकल नॉलेज कसं मिळतं, पण DED नंतर पुढे काय करू शकतो? एक विद्यार्थी आता DED झाला, त्याचा 2 वर्षाचा कोर्स कंप्लीट झाला, त्याच्यानंतर पुढे तो काय करू शकतो याबद्दलही आम्हाला थोडी माहिती. निश्चितच DED झाल्यानंतर हे आपले विद्यार्थी
पदवी घेऊ शकतात. मग ती BA ची पदवी असेल, BCom ची पदवी असेल, ते घेऊ शकतात. त्याचबरोबर TET म्हणजे महाराष्ट्राची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही स्पर्धा परीक्षा असते आणि ही स्पर्धा परीक्षा प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असते. ही परीक्षा पास होणं खूप गरजेचं असतं. या परीक्षेचा या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. त्याचबरोबर CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट की जी केंद्र शासन आयोजित करतं दर 6 महिन्यातून, तर ह्या परीक्षा विद्यार्थ्यांनी द्याव्यात. ह्या परीक्षा पास झाल्या म्हणजे CTET ही केंद्र शासनाची परीक्षा जर पास झालं तर फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर ह्या विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये तो प्राथमिक शिक्षक होण्यासाठी पात्र ठरतो. पण TET म्हणजे महाराष्ट्राची जी TET असते, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा, ही परीक्षा पास झालं तर फक्त महाराष्ट्रात आपल्याला प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळू शकते. आता याच्यामध्ये सुद्धा TET किंवा CTET असेल तर त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. जर फक्त HSC DED असेल म्हणजे 12वी नंतर DED झालेला विद्यार्थी असेल तर तो फक्त पहिला पेपर देऊ शकतो की जो 1ली ते 5वी पर्यंतच विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. आणि दुसरा पेपर असा आहे की जो विद्यार्थी BA DED झालेला आहे किंवा BSc DED झालेला आहे तो विद्यार्थी TET परीक्षेसाठी किंवा CTET परीक्षेसाठी तो दुसराही पेपर देऊ शकतो. BCom DED असेल तरीही तो CTET परीक्षा देऊ शकतो, TET परीक्षा देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तो 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो त्या वर्गांसाठी. त्याचबरोबर DED झालेले विद्यार्थी हे पदवी मिळवू शकतात. त्यानंतर ते मास्टर डिग्री घेऊ शकतात म्हणजे MA होऊ शकतात, MSc MCom होऊ शकतात. त्यानंतर ते MEd ही करू शकतात, मास्टर ऑफ एज्युकेशनची डिग्री घेऊ शकतात. आणि हे विद्यार्थी जेव्हा MPSC परीक्षा क्रॅक करतात तेव्हा ते डाएटमध्ये म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक संस्था आहे की जी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळांवरती निरीक्षण करते, त्यांना काही आवश्यक असणारी गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शन करते. तर अशी ही संस्था आहे. तर त्या संस्थेमध्ये ही परीक्षा देऊन आपण अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता या पदापर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर प्राचार्य सुद्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचं आपल्याला होता येतं जर ह्या विद्यार्थ्यांनी DED केलं, BEd केलं, BA केलं, MA MCom MSc हे सगळे केल्यानंतर त्यांना ही परीक्षा देता येतं. त्याचबरोबर BA DED झालेला विद्यार्थीसुद्धा किंवा MA किंवा MEd झाल्यानंतर तो प्राथमिक शिक्षणाधिकारी असेल, माध्यमिक शिक्षणाधिकारी असेल, या सुद्धा परीक्षा तो देऊ शकतो. असे अनेक अनुभव आपले आहेत की अनेक विद्यार्थी असे परीक्षा देऊन या पदापर्यंत पोचलेले आहेत. सांगायचंच झालं तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची जी आता मातृसंस्था आहे म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, या संस्थेमध्ये आत्ताचे जे प्राचार्य आहेत ते आपल्याच अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ते सुशील शिवलकर साहेब म्हणून आहेत. त्यांनी सुद्धा प्रथम DED केलं आपल्या अध्यापक विद्यालयामध्ये, त्यानंतर त्यांनी BA केलं आणि ते करत असतानाच त्यांना नोकरी सुद्धा मिळाली. नगर परिषदेमध्ये ते शिक्षक म्हणून सुद्धा रुजू झाले. त्यांनी त्यांचं शिक्षण थांबवलं नाही, त्यांनी सतत पुढे शिकत राहिले. त्यांनी BA केलं, BEd केलं, MA केलं, MEd केलं, त्यानंतर त्यांनी MPhilही केलं आणि मग MPSCची परीक्षा दिली आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये रत्नागिरी या ठिकाणीच त्यांनी अधिव्याख्याता, मग वरिष्ठ अधिव्याख्याता आणि आत्ताच गेल्या 2 महिन्यापासून ते रत्नागिरी जिल्ह्याच्याच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले आहेत. म्हणजे नक्कीच एक उत्तम करिअर घडू शकतं हे नुसतं म्हणत नाही आहोत, तर ह्याची अनेक उदाहरणं सुद्धा आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत. निश्चितच आहेत. असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आपल्या त्याच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये दीपा सावंत मॅडम सुद्धा आहेत. त्यासुद्धा आपल्या अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थिनीच आहेत. त्यासुद्धा जिल्हा परिषदमध्ये DED झाल्यानंतर शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यांनी सुद्धा त्यांचं शिक्षण सातत्य ठेवलं. त्या BA झाल्या, BEd झाल्या, MA झाल्या, MEd झाल्या, MPhil सुद्धा झाल्या. त्यासुद्धा त्यांनी परीक्षा दिल्या MPSCची आणि अधिव्याख्याता म्हणून
त्याही त्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये रुजू झाल्या. आत्ताच त्यांना वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून सुद्धा नियुक्ती मिळालेली आहे, म्हणजे प्रमोशन मिळालेलं आहे. सर, आतापर्यंत तुम्ही डीएड मध्ये प्रवेश कसा घ्यायचा किंवा डीएडचं बदलतं स्वरूप काय होतं, प्रॅक्टिकल नॉलेज कसं असतं या कोर्समध्ये, कसं त्याची बांधणी केलेली आहे, अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल तुम्ही सांगितलं. पण आपल्या स.रा. देसाई अध्यापक विद्यालयामध्ये या डीएड कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आम्ही असं बरेचदा ऐकतो, तर त्या उपक्रमांबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. निश्चितच आपण ऐकलेली माहिती खरी आहे, कारण स.रा. देसाई अध्यापक विद्यालय रत्नागिरी या अध्यापक विद्यालयाला कार्यक्रमांचं माहेरघर, उपक्रमांचं माहेरघर असं निश्चितच सगळे म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा परिषदच्या शाळांमधील अशी एकही शाळा नाही की ज्या ठिकाणी आपल्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी नाही. तर मराठामंदिर स.रा. देसाई अध्यापक विद्यालयातील प्रत्येक शाळेमध्ये या अध्यापक विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. या अध्यापक विद्यालयामध्ये फक्त त्या कोर्समध्ये आम्ही फक्त अभ्यासक्रमच घेत नाही, प्रॅक्टिकलच घेत नाही, तर त्याच्याच जोडीला आम्ही त्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण शारदोत्सव घेतो, क्रीडा महोत्सव घेतो, सहल घेतो आणि स्नेहसंमेलन घेतो. या अनेक उपक्रमातून आपण त्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधत असतो. याच्याच व्यतिरिक्त ज्या ज्या वेळेला जयंती असते, पुण्यतिथी असते, हेही कार्यक्रम घेतले जातात. त्याचबरोबर आत्ताच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये व्यक्तिमत्व विकास हा एक विषयच वेगळा या अभ्यासक्रमामध्ये आयोजित केलेला आहे आणि त्या व्यक्तिमत्व विकास या प्रात्यक्षिकाअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रांना भेटी देतो. त्यामध्ये आम्ही तारांगणाला भेटी दिली, त्यानंतर आम्ही विशाळगडला भेट दिली, अशा अनेक वेगवेगळ्या काही चांगल्या शाळांना भेटी दिल्या. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आम्ही द्यायचं काम करतो. त्याचबरोबर आमच्या अध्यापक विद्यालयामध्ये या वर्षामध्ये सांगायचं असेल तर आत्ता या शारदीय ज्ञान सत्रामध्ये आत्ताच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या ज्या ॲडिशनल SP जयश्री गायकवाड मॅडम आहेत, त्यांचंही व्याख्यान आपण आयोजित केलं होतं. त्याचबरोबर रत्नागिरीतील कॉम्प्युटरचे तज्ज्ञ असलेले ते कोलते सर यांचंही व्याख्यान आपण आयोजित केलं होतं. असे वेगवेगळे व्याख्यानं, मग ती व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून. स्पर्धा परीक्षा म्हणलं तर आत्ता RAS जी अकॅडमी रत्नागिरीमध्ये आहे की ज्यांचे ते सत्वे सर प्रमुख आहेत, त्यांचंसुद्धा व्यक्तिमत्व विकासावरती, स्पर्धा परीक्षेवरती आपण व्याख्यान आयोजित केलं होतं. असे वेगवेगळ्या विषयांवरती अनेक आपण उपक्रम आपल्या अध्यापक विद्यालयामध्ये घेत असतो. म्हणजे शिक्षक एक मुलाला सांगत असतो की सर्वांगीण विकास व्हावा मुलाचा, तसंच तुम्ही एका शिक्षकाला घडवताना त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याची नक्कीच खात्री स.रा. देसाई अध्यापक विद्यालयामध्ये घेतली जाते असं म्हणायला काहीच हरकत नाही. निश्चित. हो. संपूर्ण वर्षभरामध्ये हे असे अनेक उपक्रम आपण घेतो. त्यामुळे बौद्धिक विकास असेल, शारीरिक विकास असेल किंवा त्यांच्या इतर ज्या शालाबाह्य परीक्षा असतील त्या आपण घेतो. त्याचबरोबर को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, सहशालेय उपक्रम असतात, ते सुद्धा आपण या विद्यार्थ्यांमध्ये घेत असतो. सर, इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्य करताय आणि आता तुम्ही प्राचार्य या पदावरती आहात, तर मागे वळून बघताना तुम्हाला कितीतरी अनुभव तुमच्या गाठीशी आहेत, कितीतरी प्रसंग असतील की जे तुम्हाला आठवत असतील आणि कधीतरी डोळ्यात असू तर कधीतरी हसू सुद्धा येत असेल. तर असा कुठला तरी एक अनुभव आमच्याबरोबर शेअर करावासा वाटतोय तुम्हाला? खूप अनुभव आहेत असे की मी या अध्यापक विद्यालयामध्ये 1999 पासून कार्यरत आहे. या अध्यापक विद्यालयामध्ये काम करत असताना सुरुवातीला मी प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत इंग्रजी हा विषय मी हाताळतो आणि इंग्रजी विषयाचं ज्ञान देण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. सुरुवातीच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे 1999-2005 सालापर्यंत इंग्रजी हा विषय फक्त 40 मार्कांचा म्हणजे ग्रामर फक्त टू इंग्रजीतून शिकवायचं होतं आणि 60 मार्कांचा जो पेपर होता तो मराठीतून शिकवायचा होता. अशा पद्धतीचा अभ्यासक्रमसुद्धा मी तेव्हा शिकवलेला आहे आणि तो शिकवत असताना असे काही प्रश्न असायचे की खूप छोटे छोटे प्रश्न. फॉर एक्झाम्पल, वेल डन सचिन,
यामध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स असा तो प्रश्न असायचा आणि 3च शब्द असायचे, वेल डन सचिन. तर याच्यामध्ये कोणकोणता इन्व्हर्टेड कॉमा असेल, फुल स्टॉप असेल किंवा एक्सक्लेमेटरी साईन असेल, हे कुठे वापरायचं याच्यासाठी 2 मार्क असायचे त्यावेळेच्या अभ्यासक्रमामध्ये. पण कालानुरूप तो अभ्यासक्रम बदलत गेला. 2001 पासून मग इंग्रजीचा पेपर इंग्रजी टू इंग्लिश झाला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत 2015-16 पर्यंत हा एकच पेपर द्वितीय वर्षासाठी होता. त्यानंतर मात्र 15-16 सालापासून प्रथम वर्षाला 2 पेपर आणि द्वितीय वर्षाला 2 पेपर ह्या अभ्यासक्रमात आलेले आहेत. आता याचा अनुभव सांगताना खरं तर खूप वेगवेगळे अनुभव आहेत. त्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मला सांगावं लागत होतं की तू नापास होऊन दाखव. कोणी नापास होत नव्हतं. पण 2005-6 सालामध्ये जो अभ्यासक्रम आला त्याच्यामध्ये मला म्हणावं लागत होतं की तू आता इंग्रजीमध्ये पास होऊन दाखव. कारण त्यावेळी खूपच अभ्यासक्रम टफ आला होता आणि तो त्या विद्यार्थ्यांना थोडा जड जात होता, हार्ड जात होता आणि त्यामुळे ते विद्यार्थी काही या इंग्रजी पेपरमध्ये किंवा इतर दुसऱ्या सायकोलॉजी असेल किंवा तत्त्वज्ञानाचे पेपर असतील त्याच्यामध्ये ते विद्यार्थी फेल होत होते. पण त्यानंतर मात्र ते विद्यार्थी चांगल्या मार्कानं पास झालेले सुद्धा आम्ही अनुभवले आहेत. अनेक विद्यार्थी काही DYSP आहेत, काही पोस्टामध्ये आहेत, काही ग्रामसेवक आहेत, काही तलाठी आहेत, काही रत्नागिरीमध्ये पोलीस आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आमचे विद्यार्थी असल्यामुळं आम्ही कुठेही गेलो तरी महाराष्ट्रामध्ये, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर आहेतच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात गेलो तर आमचा अनेक विद्यार्थी त्यामध्ये असलेले आम्हाला अनुभवायला मिळतं. खूप छान सर, खरंच वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि खूप सुंदर अशी माहिती आम्हाला D.Ed या कोर्सबद्दल दिली. त्याच्यामध्ये नंतर काय करावं हे सांगितलं, प्रॅक्टिकल नॉलेज कसं असावं हे सुद्धा तुम्ही सांगितलं. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आकाशवाणी रत्नागिरीच्या संपूर्ण परिवारातर्फे मनापासून थँक्यू. आपण मला संधी दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. श्रोतेहो, आत्ताच आपण इंद्रधनुष्यच्या युवारंग या मालिकेमध्ये 12वी नंतर एक उत्तम पर्याय म्हणजेच D.Ed याविषयी माहिती घेतली आणि आपल्याशी बातचीत करत होते स.रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत नेताजी कुंभार. त्यांच्याशी बातचीत केली होती मीरा खलगावकर हिने. चला तर परत भेटूच इंद्रधनुष्यच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.